सालाबादप्रमाणे यावर्षी तुम्ही आबाची आमटी खायला आलो. कशी टेस्ट आहे काय? आबाची आमटी करकमची बाजार आमटी दरवर्षीप्रमाणेच आपल्या इथं आबा आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना हौसेनं आपल्या मुलांना बोलवत असतात. करकमची प्रसिद्ध बाजार आमटी या ठिकाणी त्याबद्दल सांगायचं काय अशी गरज नाही, सगळीकडे ती फेमस झाली आणि पूर्ण पंढरपूर तालुक्यात नाही तर अगदी पुण्यामध्ये सुद्धा पुण्यापर्यंत ही बाजार आमटी प्रसिद्ध झालेली आहे. अनेक लोकांना तिची वेगळी चव या ठिकाणी आवडते. काही आपल्या इथल्या छोट्या उद्योजकांनी स्वतःचा ब्रँड पण तयार केलेला आहे. आता घरी सुद्धा ते बनवता येईल अशा पद्धतीचं त्याचं प्रिपरेशन करून रेडी टू ईट अशा पद्धतीनं ती केलेलं आहे. आणि निश्चितपणे प्रत्येक गावचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. जसं सातारला गेले की कंदी पेढा वाटतो, तुम्ही इकडं उजनीला गेले की तिथली बासुंदी फेमस आहे, तसं करकमला आले की बाजार आमटी आणि बाजार आमटी आणि भाकरी याचा आस्वाद सगळेजण ह्या ठिकाणी घेतात. निश्चितपणे ह्याला चांगल्या पद्धतीने जर ब्रँडिंग करून पुढे आणलं तर एक चांगला व्यवसाय या भागातल्या लोकांच्या माध्यमातून उभा राहू शकतो. त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. कार्यकर्त्याचे आणि नेत्याचे या तुम्ही कार्यकर्त्याच्या एक छोटासा आमंत्रण आला त्याच्यावर तुमचं कार्यकर्त्याचं बॉन्डिंग दुसरी येते काय सांगा? नाही, शेवटी नेता कार्यकर्ता काही वेगळा नसतो. कार्यकर्ता नसेल तर नेता शून्य आहे. आणि शेवटी कसं आहे, राजकारण हे निवडणुकीपुरतं असते. उरलेले 364 दिवस एकमेकाच्या सुखदुःखात आनंदात चांगल्या कार्यक्रमात सहभागी होणं, एकमेकाला भावनिक आधार देणं आणि नेहमीच करकममध्ये कुठल्याही छोट्या छोट्या कार्यक्रमात हे आवर्जून बोलवतात. उत्साहानं सगळे या ठिकाणी स्वागत करतात. त्यामुळे एक बरं वाटतं, आम्हालाही एक ऊर्जा मिळते यातनं. कार्यकर्ते भेटतात, नवीन विचार कळतो, त्यांचे प्रश्न समजते. त्यामुळे अशा निमित्ताने एक संघटनेची सुद्धा एकोपा या ठिकाणी दिसतो. त्यामुळे आम्ही येतो. नमस्कार, मी सचिन शिंदे, सचिन उर्फ देवेंद्र शिंदे, पंढरपूर. सालाबादप्रमाणे 25 वर्ष झालं औदुंबर कुंभार यांची बाजार आमटी व्यावसायिकरित्या प्रसिद्ध आहे. पण आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो ह्या उद्देशानं त्यांनी ही आमटी आपलं जेवण एक 3-3.5 हजार लोकांना त्यांनी ठेवलेलं आहे. आमचे नेते प्रशांत मालक परिचारक हे नेहमी आबाच्या शब्दाचा मान राखून लगेच ताबडतोब नियोजन झालं का चला येतो ह्या शब्दात ते नेहमी बोलतात. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज करू द्या सुरू. नमस्कार, मी अशोक देशमुख. आज 12/12/2025 सालाबाद प्रमाणे औदुंबर कुंभार हे करकम गावातील मित्रपरिवार असेल किंवा त्यांचे हितचिंतक असतील किंवा सर्व त्यांच्या जवळची लोक असतील, नातेवाईक असतील, ह्या सर्वांना एक वर्षातून काहीतरी आपण देणं लागतो, सामाजिक देणं आहे. ह्या भावनेतून औदुंबर कुंभार हे मला वाटतं जवळपास 15 वर्ष झालं हे सातत्यानं दरवर्षी हे जेवणाचा उपक्रम राबवत आहे. बाजार आमटी हे साधारणपणे 1,500 लिटर व साधारणपणे 2 ते 3 क्विंटल ज्वारी अशा पद्धतीनं भाकरी, बाजारी आमटी, खाली शेंगदाणे यथोचित जेवणाचं एकदम छान पद्धतीनं देतात. याबद्दल मी औदुंबर कुंभार यांचं आभार मानतो की ते सर्वांना चांगल्या पद्धतीने जेवण देतात. एवढंच बोलून 2 शब्द सांगतो. नमस्कार, माझे नाव सागर बोरगे. मी यापूर्वी यांच्याकडे येत होतो, पण यांच्याकडे जे यांचे कुंभार बंधू बाजार आमटे आहे ते आम्ही त्यांचे जे प्रोडक्ट बनवले आहेत ते आम्ही घेऊन जाऊन आम्ही त्याची चव बघितली होती. पण अत्यंत त्याची चव खूप चांगली होती. पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी आलो होतो यांच्या कार्यक्रमासाठी. आम्ही सर्वांनी जेवण केलं. आम्हाला जेवणामध्ये खूप चांगली चव मिळाली आणि या ठिकाणी यांचं सर्व जेवणाची पद्धत वगैरे आम्ही बघितली की या ठिकाणी
खूप मोठ्या प्रमाणात सर्व गावकरी किंवा त्यांनी ज्यांना आमंत्रण वगैरे दिलेले ते सर्व लोक येऊन इथं जेवणाचा आनंद घेतात आणि सर्वांना या ठिकाणची बाजार आमटी यांची कुंभार बंधूंची खूप चांगली आणि छान वाटते. आमचे मित्र औदुंबराबा कुंभार गेली 30 वर्षापासून बाजार आमटी जेवणाचा कार्यक्रम घेत आहेत. तर दरवर्षी 12/12 या तारखेला बाजार आमटीचा कार्यक्रम घेतात. अतिशय उत्कृष्ट क्वालिटी त्यांची आहे. एक सामाजिक सेवा म्हणून ते हे कार्य करत आहेत. तर आम्ही दरवर्षी बाजार आमटीचा आस्वाद घ्यायला येतो. ते आमचे खास मित्र आहेत. आग्रहानं निमंत्रण देतात. आम्ही प्रेमानं बाजार आमटीचा आस्वाद दरवर्षी घेतो. क्वालिटी ही 1 नंबर असते. तुम्हाला काय वाटतं? सर्व मित्रमंडळींना नमस्कार. आदरणीय कुंभार साहेबांनी जी परंपरा चालवलेली आहे कर्कमध्ये, दरवर्षी न चुकता आपले मित्रमंडळ आप्तस्वकीय यांना आठवणीनं वर्षभरात आपण एकमेकाला भेटतोच, पण आपल्या घरी पाहुणचार देता हवा आणि त्याचबरोबर आपल्या परिसरातली बाजार आमटीची जी किमया आहे ही तळागाळामध्ये आपल्या नातेवाईकामध्ये पोचावी, ही जी त्यांनी चालू केलेली जी परंपरा आहे ती निश्चितच कौतुकपर आहेत. त्याचबरोबर त्यांना वाढदिवसाच्या आम्ही मित्रपरिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी सतीश देशमुख. आज 12/12/2025 या दिवशी औदुंबराबा कुंभार आमचे जुने मित्र, मार्गदर्शक, गुरु यांच्या घरी बाजार आमटीचा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. सालाबादप्रमाणे याही वर्षी या बाजार आमटीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अतिशय छान आणि सुंदर अशी बाजार आमटी या ठिकाणी गावकरी त्याचा आस्वाद घेत आहेत. ही वर्षानुवर्षे चाललेली ही परंपरा आहे आणि बाजार आमटीचा उगम या कर्कममध्ये झालेला आहे आणि ही बाजार आमटी आज साता समुद्रापलीकडे सुद्धा फेमस आहे. आज या बाजार आमटीच्या नावानं अनेक ठिकाणी हॉटेल चालू आहेत, अनेक खूप मोठे उद्योग व्यवसाय चालू आहेत, पण खरा ओरिजिन उगम हा औदुंबराबा कुंभार यांच्या माध्यमातून या ठिकाणी बाजार आमटीचा झालेला आहे. तर त्यांची बाजार आमटी अतिशय फेमस आहे, प्रसिद्ध आहे आणि त्यांनी आता ते प्रीमिक्स सुद्धा बाजार आमटी पॅकेटमध्ये काढलेलं आहे. तर ती सुद्धा बाजार आमटीचा स्वाद अतिशय छान आहे. अनेक ठिकाणावरून मागणी येते आणि औदुंबराबा कुंभार यांचीच बाजार आमटी आम्हाला द्या अशा पद्धतीची मागणी विविध ठिकाणातून होत असते. तर ही बाजार आमटी अतिशय चविष्ट आहे, रुचकर आहे आणि याची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. तर मला या निमित्तानं औदुंबराबा कुंभार यांना या बाजार आमटीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि एक अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करायची आहे की हे खूप मोठ्या प्रमाणावर चालू करावं आणि ज्या ज्या ठिकाणावरून या बाजार आमटीची मागणी येत आहे त्या ठिकाणी या बाजार आमटीची पूर्तता करण्याचा प्रयत्न करावा. कारण अशा पद्धतीचा एक रुचकर आयटम जो मांसाहारी नाही आणि शाकाहारीतला अतिशय जो मांसाहारीपेक्षा सुद्धा त्याची चव अतिशय उत्तम आहे असा तो बाजार आमटीचा आयटम आहे. तर तो घटक हा आणखीन प्रसिद्ध व्हावा, फेमस व्हावा अशीच अपेक्षा औदुंबराबा कुंभार यांच्या माध्यमातून करतो. त्यांना या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज कुंभार बंधू यांच्या 12/12/2025 रोजीच्या बाजार आमटीच्या कार्यक्रमाच्या 15 वाजता आम्हाला आबांनी बोलवलं, त्याबद्दल आम्ही आभारी आहे. व ही बाजार आमटी कुंभार बंधूंनी बनवलेली बाजार आमटी सगळ्यात चविष्ट व याला तोडच नाही अशी बाजार आमटी आपण बनवलेली आहे. त्याचे पॅकेटही आपण बाजारात बघू शकतो. आपली कर्कमची जर बाजार आमटी खायची तर फक्त आबाचीच खायची असं मी स्वतः वैयक्तिक सांगू शकतो की आबाच्या चवीला तोडच नाही. एवढं बोलून मी आबाचे आभार मानतो. धन्यवाद. खरं तर आज कर्कम येथे आलो असता या ठिकाणी आमचे सर्वांचे सहकारी मित्र आणि उत्तम समाजसेवक औदुंबराबा कुंभार यांच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी 8/12 म्हणजे 8 तारीख आणि 12वा महिना या दृष्टिकोनातनं गेल्या अनेक वर्षापासून नियोजन होतं आहे.
परंतु मागच्या 8 तारखेला इथला आठवडा बाजार असल्यामुळं थोडं 1-2 दिवस मागं पुढे घेतले. खरं तर करकमच्या बाजार आमटीविषयी बोलायचं म्हटलं तर अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर अशा पद्धतीची आमटी की जी अल्पावधीतच माझ्या हिशोबाने महाराष्ट्रामध्ये सगळीकडं आज फेमस आहे. नसलेसारखे किंवा वेगवेगळे जे मोठे ब्रँड आहेत ते सुद्धा आज बाजार आमटीचं पेटंट घेऊन आपल्या नावाने बाजार आमटी बाजारामध्ये मग पुणे मुंबईसारख्या मॉलमध्ये आपल्याला बघायला मिळते. खरं तर खरं पेटंट हे करकमकरांचं आहे. मग आमचे पूर्वज बंधू असतील, आमचे औदुंबर कुंभार असतील किंवा या करकममधल्या ज्यांनी बाजार आमटी आज बनवत आहेत अशा सर्वांचंच ते एक पेटंट आहे. त्यामुळे ही आमटी म्हणजे 7 समुद्राचे पार मला वाटतं गेलेली आहे. अमेरिका किंवा जे आपल्या भागातली लोक त्या भागामध्ये राहिला आहेत की ज्या वेळेला सुट्टीला येतात त्यावेळेला इथनं बाजार आमटीचं पॅकेट घेऊन जातात. हेच इथलं करकमचं वैशिष्ट्य आहे. आणि या बाजार आमटीच्या पदार्थामुळं करकमच्या वैभवशाली इतिहासामध्ये अजून एक भर पडली आहे किंवा करकम म्हणलं की बाजार आमटी असं एक समीकरण या ठिकाणी तयार होतंय. आणि आजच्या 8-12 जे नियोजन होते त्याच्या मागं कुठलाही राजकीय किंवा सामाजिक हेतू नाही, तर एक सेवाभावी वृत्तीनं आज औदुंबर आबा कुंभारांचा जो मित्र परिवार आहे, नुसता पांडुरंग परिवारच नाही तर जे त्याने आज समाजसेवा करत असताना या ठिकाणी मित्र जोडलेले आहेत. काही व्यवसायाच्या माध्यमातून असू द्यात, काही राजकीय माध्यमातून असू द्यात, काही व्यावसायिक म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी त्यांनी नुसतं करकंबच नाही तर आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये चांगला सामाजिक वावर त्यांचा राहिलेला आहे. आणि त्या अनुषंगाने एक सेवाभावी वृत्ती या दृष्टिकोनातनं या 8-12ला स्नेहभोजनाचं आयोजन केलं जातं. अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट अशा पद्धतीची आमटी आज औदुंबर आबा कुंभार यांच्या माध्यमातून होते. वर्षानुवर्ष म्हणजे प्रतिवर्ष या सेवेचा लाभ आम्हा सगळ्याला मिळतोय, करकमवासियांना मिळतोय, इथल्या आजूबाजूच्या पंचकृषीतील लोकांना मिळतोय. त्यामुळं एक वेगळेपणा या आमटीचा जो सिद्ध या करकम भागातल्या लोकांनी करून दाखवला आहे. निश्चितच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक पंढरपूर तालुक्यातला नागरिक या नात्यानं निश्चितच अभिमान आहे. एवढंच मला आज या 8-12च्या बाजार आमटीच्या स्नेह भोजनाच्या निमित्ताने बोलायचं. आजच्या बाजार आमटीचं नियोजन कधीपासून आणि काय? नमस्कार, मी औदुंबर कुंभार. आजच्या बाजार आमटीचं नियोजन 25 वर्षापासून सातत्याने चालू आहे. कोरोनाचे 2 वर्ष गेली तर सातत्याने 25 वर्ष झालं आपण हा प्रेमाचे जेवण देतो. बाजार आमटी करकममधून आली म्हणतात एक खरं आहे. हा, करकममधून बाजार आमटी सुरुवात झाली. करकममधून बाजार आमटीची सुरुवात झालेली निश्चित आहे. या बाजार आमच्या दिवशी तुमची तारीख 8-12 नेहमी असते, या वेळेला 12-12 आलेली आहे. सदर्व 8-12 हे मला शुभ अंक असल्यामुळे मी 8-12लाच आपलं जेवणाचं सर्वांना आमंत्रित करतो. पण त्या दिवसाचा वार बाजारचा सोमवारचा दिवस असल्यामुळे सगळ्या लोकांनी पूर्णपणे व्यवस्थित जेवायला मिळलं पाहिजे म्हणून हा वार बदलून आपण 12-12 ठेवले. साधारण किती लोक जेवतात दिवसभरात? दिवसभरात 3000-3500 जेवत असते. यासाठी किती लिटर आमटी केली जाते? 1000 ते 1200 लिटर आमटी केली जाते. नेमका उद्देश काय आहे? वर्षभर आपण ग्राहकाकडून पैसे घेतो आणि ग्राहकाला काही देऊ शकत नाही. ग्राहक, मित्रमंडळी, वरिष्ठ सर्व लोक आपल्यावर जे प्रेम करणारी लोक आहेत त्यांना वर्षातून एकदा जेवण द्यावं, हे प्रेमाचं जेवण म्हणून हे जेवण असतं. मालक तुमच्या शब्दावर आले, त्यांच्याबद्दल काय तुम्हाला ठेवायचं? मालक हे आमचा आत्माच आहे. मालकांचा एकनिष्ठपणाला ह्या शब्दाला जागून आम्हाला काही जरी कारण असलं तर मालक अर्ध्या रातचं कधी जरी हाक मारली तर मालक आमच्या शब्दाला मान देऊन येते. कार्यकर्त्याची निष्ठा. तुमच्याकडे कोणतं मोठं पद नाही तरी सुद्धा म्हणजे एका कार्यकर्त्यासाठी एवढं मोठे पद वगैरे काही नाही. तरी पण मला मी परिचारक कुटुंबीयाचा निष्ठावंत माणूस म्हणून
परिवार सदस्य. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.